अध्याय 13वा. शिवलीला अमृत. अध्याय 13वा. श्री गणेश, श्री सरस्वती, श्री गुरु आणि श्री अंबिकेसह असणाऱ्या सदाशिवासी नमस्कार असो. ब्रह्मानंद स्वरूप सद्गुरू पार्वतीच्या हृदयरूपी कमळावरील गंगा मदनाचा शत्रू व गणेश पिता असणाऱ्या शिवशंकराच्या चरण कमलांना नमस्कार असो. स्कंद पुराणात शौनादिकांना सूत सांगतात. त्रेतायुगात एक अद्भुत कथा घडली. दक्ष प्रजापतीने पवित्र असा महायज्ञ आरंभला. मात्र शंकराची निंदा करून त्याने अन्य देव आमंत्रित केले. जो जगताचा आत्मा असून ज्याला ब्रह्मदेव व विष्णू वंदन करतात, तसेच वेद आणि इंद्र ज्याचे नित्य स्तवन करतात, त्या शिवाचे अद्भुत महात्म्य न कळाल्यामुळे दक्ष रात्रंदिवस त्याची निंदा करताना म्हणे की हा गळ्यात अपवित्र अशा नरमुंडांच्या माळा घालतो, हा हत्तीचे कातडे पांघरून राहतो, याचे मन दुर्गंधीने कंटाळत नाही, हा हाती मांसाची कवटी घेऊन भिक्षा मागतो, हा सर्व काळ स्मशानात राहतो, हा अंगास चिताभस्म फासतो आणि जागोजागी सर्प गुंडाळतो. जे जे भ्रष्ट आहेत ते याने स्वीकारले आहेत. याच्यासोबत भूतांचे मेळे असतात. जे जे अभद्र ते याने घेतले आहे. याला कोण चांगले म्हणणार? लायकी नसलेल्याना सुद्धा याने आपले सर्वस्व देऊन टाकले आहे. याला देव कोण म्हणणार? हा रात्रंदिवस क्रोधाने तप्त असतो. याच्या तिसऱ्या नेत्रात प्रलयाग्नी असून हा कधीही त्रिभुवन जाळून टाकेल. याच्या मस्तकावर सदैव पाणी वाहते. याचे जेथे कीर्तन चालले असेल तेथे जाऊन नाचत बसतो. त्याच्या भक्तांना सारे काही देऊन बसतो. यानेच दैत्यांना वरदान देऊन मस्तवाल केले. याला लहान थोर काही कळत नाही. याचे वाहन बैल आहे. एकदा शिवनिंदा करण्यासाठी दक्ष कैलासास गेला, मात्र त्याने शिवाचे स्वागत केले नाही. त्यामुळे दुःखित होऊन दक्ष क्रुद्ध झाला. दक्ष शिवाची निंदा करीत असे. यज्ञसमयी त्याची पूजा करीत नसे. त्याला आहुती देत नसे. त्याच्या आयुष्याची अखेर जवळ आली म्हणूनच त्याला ही बुद्धी झाली. जो शिवभजन करीत नाही तो पतित असतो. ज्याच्यावर असंख्य विघ्ने कोसळतात. ज्या कुणाला उमानाथाची आवड नाही त्याने केलेले यज्ञ, तप, जप व दान सारे व्यर्थ असते. ज्याने शिवाची निंदा केली तो अत्यंत निर्दय, दुष्ट व दुर्जन ठरतो. तो मनुष्यांमधील चांडाळ असतो. त्याला विटाळही होऊ नये. असो, दक्ष भवानी कैलासावर वाट पाहत होती. ती मनाने म्हणे, पितृसदनी महायज्ञ मांडला आहे, मग मला का बरे आमंत्रण नसावे? अपर्णा शंकराला म्हणाली, मी पित्याच्या यज्ञासाठी जाणार आहे. त्याने सर्व मुलींना सन्मानाने बोलाविले आहे. मला विसरला की काय कोण जाणे, तरी मी तेथे जाते. त्यावर शंकर मृडालीला म्हणाला, हे मृगनयनी, हे विष्णुभगिनी, लावण्यरूपी अमृताची नदी असणाऱ्या गौरी, तेथे कधीही जाऊ नकोस. तुझा पिता कपटी निंद असून तो दृष्ट माझा द्वेष करतो. हे शुभमानाने तू तेथे जाता तुझा अपमान होईल. त्याच्या अंतःकरणात आपल्याविषयी प्रीती नाही. त्याचे तोंड जगाच्या अंतापर्यंत पाहू नये. असे शंकर तिला सांगत असताना तेथे नारद उपस्थित झाला. तो म्हणाला, पित्याच्या घरी जाण्यासाठी मान अपमान पाहू नये. मग नंदीवर स्वार होऊन भवानी चालली. तिने आपल्या समवेत भूतांचा समुदाय घेतला. मनोवेगाने ती दक्षाच्या घरी पोहोचली. तेथे अत्यंत शोभिवंत मंडप ऋषींनी व देवांनी गजबजून गेलेला होता. देवांना आपल्या पूजनीय ठिकाणी मानाने बसवले होते. सांब सदाशिवाय वगळून ऋषींची व श्रेष्ठ देवांची पूजा केली जात होती. ज्याप्रमाणे नक्षत्र समुद्रात चंद्र शोभून दिसावा, त्याप्रमाणे शिवद्वेषी व शिवाचा अभक्त असा तो दक्ष मध्यभागी विराजित झाला होता आणि कुंड्यात आहुत्या टाकीत होता. भवानी येताच तिला पाहून देव आनंदित झाले. दक्षाचे डोळे धुराने भरलेले असल्यामुळे तो कन्येकडे पाहिना. भवानी नंदीवरून उतरली आणि पित्याजवळ आली, पण दक्षाने तोंड वाकडे करून भुवयांना आडी घातली. गुणशालिनी जगन्माता पित्याच्या मुखाकडे पाहून मनात म्हणाली, त्याचे डोळे धुराने भरले असतील म्हणून तो माझ्याकडे पाहत नसेल. पुढे सर्व बहिणींचा बराच सन्मान केलेला दाक्षायणीने पाहिला. तिने तिच्या आईकडे पाहिले तर तीही तिच्याकडे पाहत नव्हती. दक्ष मनात म्हणत होता की हिला येथे कोणी बोलावले बरे? मुलगे आणि जावई दृष्टीसमोर आलेले मला आवडत नाहीत. आदिमाया प्रणवरूपिणी अनंत ब्रह्मांडांची स्वामिनी असलेल्या पार्वतीचा अपमान पाहून सर्व देव भ्याले. ते म्हणू लागले, दक्ष उगीच बोलून गेला. ही एका निमिषात ब्रह्मांड दक्ष मनात म्हणाला की हिला येथे कोणी बोलावले बरे?
मुलगी आणि जावई दृष्टीसमोर आलेले मला आवडत नाही. आधी माया प्रणवरूपिणी अनंत ब्रह्मांडांची स्वामिनी असलेल्या पार्वतीचा अपमान पाहून सर्व देव भ्याले. ते म्हणू लागले, दक्ष उगीच भुलून गेला. ही एका निमिषात ब्रह्मांड उडी घातली तेव्हा पृथ्वीमंडप डळमळू लागले. शेषनाग थरथर कापू लागले. वैकुंठ व कैलास डळमळू लागले. ब्रह्मांडात डंका वाजला. यमराज चळाचळा कापू लागला व म्हणाला, आताच सृष्टी बुडाली. शिवगणही बातमी घेऊन धावत शिवापाशी गेले. त्यांनी दक्षाच्या घरी जे काही झाले ते हकीकत त्यांना सांगितली. त्यास ऐकताच शंकर शुद्ध झाला. महाप्रलय काळातील यमदेवतेप्रमाणे त्याने अद्भुत ललकारी देत आवेशाने जटा आपटल्या. तेव्हा अकस्मात प्रलयरुद्र वीरभद्र प्रकटला. जणू प्रलयकालीचा अग्नी व 12 सूर्य एकत्र होऊन प्रकटले असावेत. त्या तेजात चंद्र व सूर्य हेलकावे खाऊ लागले. आकाशात आसूड वाजून नक्षत्रांचा सडा पडू लागला. पृथ्वी बुडून गेली. 14 लोक हादरले. दक्षाच्या घरावर हेलकावे खाऊ लागले. दक्षाच्या घरावर ढग रक्तवृष्टी करू लागले. एकाएकी पृथ्वी दुभांगली. घुबडी दिवसा चित्कार करू लागली. दक्षाच्या अंगातील शक्ती थिजून गेली. इथे क्रुद्ध झालेला वीरभद्र शिवस्तवन करून 21 पद्ये सैन्य घेऊन मनोवेगाने धावत निघाला. त्या पाठोपाठ 7 कोटी गण ते घेऊन शंकरही धावला. त्याआधी गेलेल्या शिवपुत्र वीरभद्राने पूर्वी दक्ष यागात पराक्रम गाजविला होता. हत्तीच्या अफाट कपाळांवर सिंह एकट्याने तुटून पडावा किंवा असंख्य सर्पांवर गरुडाने धाव घ्यावी. वीरभद्रास पाहून सर्व देव पळू लागले. आहुत्या तशाच टाकून यज्ञीय ब्राह्मणही पळाले. त्रिलोकात आकांत माजला. प्रलयकाळीचा अग्नी आणि ब्रह्मांड दुमदुमले. इंद्रादी देव थराथरा कापू लागले. काही जण भीतीने जागीच मलमूत्र विसर्जित करू लागले, तर काही जणांनी धोतरे जमिनीत गळून पडली. चंद्र कोंबड्याचे रूप घेऊन पळत सुटला. अग्नी मोराचे रूप घेऊन पळत सुटला. यमाने बगळ्याचे रूप घेतले. नेतृती कावळा तर वरून ससा झाला. सूर्य पारवा होऊन धावत सुटला. भयभीत झालेला इंद्र पोपट होऊन पळत सुटला. विविध पक्ष्यांची रूपे घेऊन नवग्रह पळाले. ज्याप्रमाणे पायाळ माणसावर वीज पडावी त्याप्रमाणे महावीर शिवपुत्र वीरभद्र याने अकस्मात दक्षावर झेप घेतली. देदीप्यमान वीर 6 हातांचा होता. त्याच्या हातात तलवार, खेटक, धनुष्यबाण, त्रिशूळ व डमरू ही आयुधे होती. या आयुधांनी तो शोभून दिसत होता. त्याने पुशाचे दात पाडले. भगदेवाचे डोळे फोडले. यज्ञीय ब्राह्मणांच्या मिशा अर्ध्या उपटल्या. कित्येकांचे पाय धरून त्याने आपटले. त्याने कित्येकांचे पाय मोडले. वीरभद्रास पाहून कित्येकांचे प्राण गेले. त्याच्या मागून शंकर स्वतः तेथे पोहोचला. त्याने झपाट्याने दक्षाची सेना मारली व कुंडासह संपूर्ण मंडप जाळून नष्ट केला. विरूपाक्षात पाहून दक्ष भयभीत झाला. दरम्यान ब्रह्मदेव व इंद्र यांनी आधीच तेथून पळ काढलेला होता. वीरभद्र म्हणाला, हे शतमूर्ख दक्षा, तू का बरे शंकराची निंदा केली? हे शिवदेष्ट्या, आता तुला कशी शिक्षा करतो ते पहा. विजेप्रमाणे अत्यंत प्रखर तलवारीने त्या महावीराने हात उंचावून दक्षाचे मस्तक उडविले. त्यामुळे जणू प्रलयच उद्भवला. दक्षाचे मस्तक आकाशात उसळले तेव्हा वीरभद्राने त्यास आपल्या पायाखाली रगडले. त्यावेळी चोहोकडून देव येऊन शंकरापाशी जमले. सर्व देवांसह ब्रह्मदेवाने उमावल्लभाचे स्तवन केले. हे वृषभध्वजा, कृपा करून दक्षाला उठवा. तेव्हा कपूरगौर संतुष्ट होत म्हणाला, दक्षाचे शिर आणून लावा. पण वीरभद्र तसे करेना. त्याने शिर पायाखाली चिरडले. तो म्हणाला, जो कोणी दुराचारी शिवद्वेषी असेल त्याचा संहार मी करील. जो कोणी शिवनाम घेत नसेल तो अपवित्र असून त्याची जीभ मी छाटून टाकेल. जो शिवपूजन करणार नाही त्याचे हातपाय मी तोडून टाकेल. जो कोणी शिवस्थान पाहणार नाही त्याचे डोळे मी फोडून टाकेल. विष्णू श्रेष्ठ, शिव कनिष्ठ, शिव श्रेष्ठ, विष्णू कनिष्ठ असे जो दृष्ट दुर्जन म्हणेल त्यांचा मी संहार करेन. मी दक्षाचे मस्तक देणार नाही. ब्रह्मा, विष्णू, महेशांना काय करायचे आहे ते करू दे. मग बोकडाचे शिर आणून दक्षाला लावण्यात आले. दक्षाला सजीव करून शंकर तीर्थाटनास गेला आणि 12 वर्षे निसंग होऊन वने उपवने राहू लागला. तदनंतर शंकर आनंदवनातील महाश्मशानात राहिला आणि तेथे सहस्र वर्ष तपश्चर्येस बसला. पुढे त्रिपुर सुंदरीने हिमालयाच्या पोटी जन्म घेतला. ती हिमालयात राहून नित्यनेमाने शिवाची आराधना करीत असे. हिमालय पत्नी मेनका हिला पुत्र झाला. तो मेनका पर्वत
मेनक पर्वत होय. या मेनकेची कन्या या रूपाने आदिमाया जगदंबिका अवतरली. या ब्रह्मांडात तिच्या सन्मानाने कुणीही नाही. ब्रह्मदेव व इंद्र यांनाही तिच्यासारखी दुसरी कोणी निर्माण करता आली नाही. तिचे रूप पाहण्यासाठी देव व श्रेष्ठ ब्राह्मण येत असत. तिच्या रूपाचे वर्णन करण्याचे सामर्थ्य शेषनागातही नव्हते. तिच्या नेत्रावरून हरिण, मासा, कमळ व खंजन पक्षी यांच्या कुरवंड्या ओवाळून टाकाव्या. अष्टविनायकांचे सौंदर्य तिच्या पायाच्या अंगठ्याची बरोबरी करू शकत नव्हते. तिचे कानापर्यंतचे नेत्र व निर्मळ मुख कमल पाहून चंद्र लज्जित होत असे. जिचा मान पाहून सिंह देखील त्यांचे तोंड दाखविण्यास कचरेल. अत्यंत कोमल व घनश्याम वर्णाची तिची काया जणू इंद्रनील मणी गाळून घडवली होती. तिच्या दातांचे तेज जमिनीवर पडताच पाषाणांची महारत्ने होत. आदिमाया ओंकार रूपिणी पुढे हिमनग कन्या झाली. ती अनंत शक्तींची स्वामिनी, वेद आणि पुराणे यांनी वंदनीय असे. कोट्यावधी मदन तिच्या नखांवर वळवून टाकावेत. तिचा देहगंध ब्रह्मांड फोडून वर जात असे. ब्रह्मदेवादी देव बाल्य रूपात तिने मुळापासून आपल्या गर्भात पोसली होती. ती बोलताना सर्वत्र प्रकाश पडत असेल. तिचा वर्ण आकाश समान होता. तिचे अंग कोमल होते. ती सहजपणे बोलली तरी जमिनीवर रत्नांच्या राशी विरघळून पडत असत. तिच्या पायांचे ठसे जसे जेथे उमटेल तेथे दिव्य कमळे उगवत. तिच्या सुगंधाचा वेध घेऊन वसंत ऋतू भोवताली गडाबडा लोळत. ती कैलासाहून उतरलेली अद्भुत अशी सुवर्णवेल होती. त्या काळी शंकर नंदी समवेत हिमालयात तपश्चर्या करत होता. त्यावेळी हिमनग शिवदर्शनासाठी सत्वर तेथे आला. त्याने दंडवत नमस्कार करून विविध प्रकारे शिवस्तवन केले. त्यानंतर पार्वती शिवभजन करू लागली. तिच्या 60 सहस्र सुंदर पद्मिनी समान सख्या होत्या. त्यांच्या समवेत गणेशमाता पार्वती शिवाची सेवा करू लागली. शिवाने द्वारावर सुरक्षेसाठी सुरभिपुत्र नंदी ठेवलेला होता. शंकर सदैव ध्यानस्थ बसत असे. त्याने त्याचे 15 डोळे ब्रह्मानंद रूपात लावलेले होते. त्या समयी तारकासुराचे 3 पुत्र तारकाक्ष, विद्युन्माली, कमललोचन यांनी घोर तपश्चर्या करून शिवाची आराधना केली. त्या तिघांनी शिवाची 1000 कमळांनी पूजा केली. तेव्हा एकदा 1000त 1 कमळ कमी पडू लागले. म्हणून तिघांनी आपापली नेत्ररूपी कमळे काढून शिवाची अर्चना चालू केली. तेव्हाही 1 कमळ कमी पडले. तेव्हा तिघांनी स्वतःची शिर कमळे अर्पण केली. त्यावेळी शिव प्रसन्न झाला. त्याने त्या तिघा तारकपुत्रांना उठविले आणि त्यांना अपेक्षित वर दिले. त्यामुळे ते त्रिभुवनात आवर्ता न येण्यासारखे उन्मत्त झाले. ब्रह्मदेवाने तिघांवर प्रसन्न होऊन त्यांना अंतरिक्षात त्यांना 3 नगरे दिली आणि सांगितले, दिव्य 1000 वर्षे झाल्यानंतर निमेषार्धात ही नगरे एकत्र येतील. मात्र जो धनुर्धारी असेल तो शरसंहार साधून तिन्ही पुरांसह निश्चित तुमचा संहार करील. पुढे त्या तिघांनी त्रिभुवनास त्रस्त करून सोडले. देवांना त्यांच्या स्थानावरून पळवून लावले. पृथ्वी या पापसंहारामुळे पीडित झाली. तेव्हा सर्व ऋषीदेव एकत्र जमले आणि विष्णू शरण गेले. विष्णू सर्वांना घेऊन शिवाकडे गेला. त्या सर्वांनी अद्भुत स्तवन केले असता शंकर संतुष्ट झाला आणि म्हणाला, मी प्रसन्न झालो आहे. अपेक्षित वर मागा. तेव्हा ते म्हणाले, त्रिपुरासुरांनी अतोनात पीडले आहेत. देव व ऋषी स्थानभ्रष्ट झाले आहेत. तेव्हा शिव म्हणाला, त्रिपुरासुरांचा संहार करण्यासाठी रथ पाहिजे. त्यावर देव म्हणाले, आम्ही दिव्य रथ सजवून देतो. मग पृथ्वी रथ झाली. चंद्र व सूर्य त्याची चाके झाली. मंदर पर्वत रथाचा कणा झाला. 4 पुरुषार्थ रथाचे स्तंभ झाले. 4 वेद त्या रथाचे सामर्थ्यशाली घोडे झाले. ब्रह्मदेव सत्वर रथाचा सारथी झाला. शास्त्रांची वचने हेच दोर म्हणून उपयोगास आले. पुराणे हे जणू त्या रथांचे तटबंध होते. उपपुराणे खिळे झाले. मेरू पर्वत हा श्रेष्ठ धनुष्य आणि शेषनाग धनुष्याची दोरी होता. वैकुंठाचा सुकुमार विष्णू तेजस्वी बाण बनला. शंकर रथावर आरूढ होताच रथ रसातळात चालला. कुणासही तो वर काढता येईना. तेव्हा नंदीने शिंगांच्या सहाय्याने तो वर काढला. मग एक पाय रथावर दुसरा पाय नंदीवर ठेवून शिवाने अफाट युद्ध करीत त्रिपुरांचे सैन्य संहारले. युद्धाची धूमचक्री चालू असताना वीरभद्राने असुराचा संहार करणे चालू ठेवले. मात्र अमृताची कुंडे दैत्यांकडे होती. अमृत शिंपडताच दैत्य आपोआप सजीव होत. शिवाने मेघास्त्र सोडून अमृताची कुंडे बुडवली. त्रिपुरासूर अंतराळात भ्रमण करू लागले. तेव्हा शंकराने अचूक लक्ष साधले.
हजारो दिव्य डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच निघून गेली. शिवाच्या अंगावरून घामाचे लोट वाहू लागले. तीच श्रेष्ठ नदी भीमरथी भीमा होय. त्यावेळी शिवाच्या नेत्रातून जे अपार अश्रू ओघळले त्याचे रुद्राक्ष झाले. दैत्यांच्या स्त्रिया थोर पतिव्रता होत्या, त्यामुळे असुरांना अमाप जय मिळत होता. तेव्हा विष्णूने बौद्ध रूपाने दैत्य स्त्रियांत प्रवेश मिळविला. त्याने अपवित्र वेदबाह्य असे 4 वाक्यशास्त्र प्रकट केले आणि दैत्य स्त्रियांकडून पतिव्रत धर्माचे आचरण सोडून व्यभिचार करविला. त्यामुळे दैत्यांचे अकल्याण झाले. तोवर इथे शिवाने लक्षपूर्वक पाशुपतास्त्र स्थापून धनुष्यावर विष्णुबाण योजला. सहस्र सूर्य उगवावेत त्याप्रमाणे प्रचंड अस्त्र चालले. जणू विश्वसंहार करण्यासाठी कालदंड उभारला होता. प्रलय अग्नीची प्रखर ज्वाला किंवा यमधर्माची तेजस्वी जीभ किंवा प्रलयकालीन मेघातील मुख्य वीज सोडावी. 7 कोटी मंत्रांचे तेज त्या अस्त्राठायी एकवटलेले होते. देव व दैत्य भयभीत झाले. ते म्हणू लागले, आता हा कल्पांत मांडला. शिवाने न्यास करून मंत्रजप केला व दिवास्त्र सोडून दिले. त्या काळी नवखंडात्मक पृथ्वी आणि आकाश तडफडले. हजारो विजया कडकडाव्यात अशी अस्त्रशक्ती सुसास निघाली. त्यामुळे समुद्र भीतीने व्याप्त झाला. अष्टदिशांच्या हत्ती अंग टाकू लागले. देव विमानातून पळ काढू लागले. असुर गिरिकंदरात लपले. कुणी एक मूर्छा येऊन कोसळले. ते पुन्हा उठले नाहीत. त्या अस्त्राने क्षणार्धात त्रिपुरे जळून टाकली. त्यावर शिवाच्या 3ऱ्या डोळ्यातील प्रलाग्नीही सहाय्यभूत झाला. त्रिपुरांची 3ही गावे सैन्यासह भस्मसात झाली. देव शिवस्तवन करू लागले. प्रेमाने शिवाचे चरण धरू लागले. पुढे त्रिपुरासुरांचा पाप तारकासुर याने प्रचंड प्रलय मांडला. सर्व देवांना त्याने पळवून लावले. चंद्र व सूर्य धरून नेले. भागीरथी आदी पवित्र नद्यांना तारकासुराने धरून नेल्या. समस्त देवस्त्रियांना त्याने दासी केले. ब्रह्मदेव, विष्णू आणि इंद्र एकांतात विचार करू लागले. शिव व उमा यांना संयोग घडवावा, म्हणजे त्यांना 6 मुखांचा पुत्र होईल. त्याच्या हस्तेच तारकासुराचा वध होईल. पुढे त्यांनी मदनास बोलवून सांगितले, तू सत्वर जा, शिवपार्वतीचा संयोग घडवून आण. शंकर हिमालयात तपश्चर्या करीत होते. हे मन्मथा, तू त्यास भुलवून टाक. तेव्हा रतीसह मदन शिवाजवळ गेला. पार्वतीच्या रूपात रतीने प्रवेश केला. वसंत ऋतूने सर्व वन शृंगारले. तेजस्वी मदनाने शिवाच्या मनात प्रवेश केला. पाखरांची किलबिल सुरू झाली. त्यामुळे शिवाच्या ध्यानात अडथळा येऊ लागला. त्या पक्ष्यांना हाकलून देण्यासाठी नंदिकेश्वर दूरपर्यंत गेला. तेव्हा पार्वती कामातुर होऊन मन्मथाच्या पाठीशी उभी राहिली. शिवाने नेत्र उघडले. समोर मदन उभा होता. शिव म्हणाला, माझ्या तपश्चर्येत अडथळा आणलास. शिवाने कपाळावरील 3य नेत्र उघडला. तेव्हा प्रलयकारी अग्नी उत्पन्न झाला. त्याने मदनास भस्मसात केले. फाल्गुन पौर्णिमेच्या या दिवशी काम मदन जळाला. शिवदूत व भूतगण आरडाओरडा करून योनिवाचक शब्द उच्चारून विविध प्रकारे दंगा करू लागले. तेव्हापासून शिव आज्ञेनुसार फाल्गुन मासातील हुताशनी व्रत सुरू झाले. जे कोणी हे व्रत पाळत नाहीत त्यांना अवदसा पीडा करेल हे जाणावे. अशा प्रकारे मदनांचा संहार केल्यानंतर शंकराने विचार केला व तेथून उठून कैलास येथील निवासस्थानी गेला. तेव्हा रती अत्यंत शोक करू लागली. तेव्हा इंद्राने तिचे समाधान केले. तो म्हणाला, कृष्णावतार तुझा पती रुक्मिणीच्या पोटी जन्म घेईल. ब्रह्मदेवाने कन्या सरस्वतीचा भोग घेताना कंदपार शाप दिला होता की तू शिवदृष्टीने भस्म होशील. येथे हिमालय कुमारी पार्वती शिवप्राप्तीसाठी तप करीत होती. सप्तऋषी त्रिपुरारीची हिमकन्या पार्वतीचा स्वीकार कर अशी प्रार्थना करू लागले. तेव्हा पार्वती जेथे जप करीत होती त्या वनात शिव बटुवेश धारण करून गेला व गायनाच्या बहाण्याने त्याने भवानीस विचारले, तू इथे कशासाठी तपश्चर्या करीत आहे? त्यावर पार्वती म्हणाली, कैलासनाथ पतिरूपाने प्राप्त व्हावा यासाठी मी तपश्चर्या करीत आहे. त्यावर बटू म्हणाला, तू हिमराज कन्या आहेस
मग मात्र शंकर भिकारी असून महाक्रोधी आहे. तो हत्तीच्या कातड्यांचे पांघरण वापरतो, वाघाचे कातडे नेसतो, सर्पाचे अलंकार घालतो, स्मशानात राहतो. त्याच्या सभोवती भूतगण वावरतात. मात्र विष्णू पूर्ण विलासी आहे. तू त्याच्याशी विवाह कर. तुला पती म्हणून शंकर योग्य नाही. त्याचे वचन ऐकताच जगन्नाथमा क्रोधित झाली. ती व म्हणाली, तू शिवनिंदक आहेस, दूर हो. अतिदृष्ट दृष्ट्या पुन्हा तोंड दाखवू नकोस. दुराचारी शिवनिंदकाचा विटाळ देखील होऊ नये. तुला खचित शिक्षा करणार होते, मात्र तू ब्राह्मण बटू आहेस म्हणून राहिले. तेव्हाच दुर्गेचा निर्धार पाहून शंकराने आपले मूळ रूप प्रकट केले. पार्वतीने जय जयकार करून त्यांचे चरण घट्ट धरले. शिव म्हणाला, मी प्रसन्न झालो आहे, लगेचच वर माग. त्यावर अंबिका म्हणाली, हे जगदात्म्या, तुझ्या अर्धांगात मला ठाव दे. त्यावर अवश्य असे म्हणून त्रिपुरारी कैलासात गेला आणि जगदंबा त्वरित पित्याच्या घरी गेली. त्यावेळी शिवाने सप्तऋषींना हिमालयाकडे पाठविले. हिमालयाने आदरपूर्वक षोडोपचारिक त्याची पूजा केली. अरुंधतीने भवानीसह न्याहाळून पाहिले आणि ती म्हणाली, शिव आणि भवानी यांचा जोडा पूर्ण जुळतो. मन्मथ नाम संवत्सराच्या चैत्र मासातील शुद्ध अष्टमीला लग्न ठरले. वाङ्निश्चय करून सप्तऋषी आपापल्या स्थानी गेले. शिवगौरीचे लग्न केव्हा होईल आणि केव्हा शिवपुत्र तारकासुराचा वध करेल अशी इच्छा इंद्र व ब्रह्मादी देव करीत होते. इथे शिवाने नंदीला पाठवून सर्व देवांना बोलविले. तेव्हा देवांचे पाळे घेऊन इंद्र आला. लक्ष्मीसह विष्णू, सावित्रीसह ब्रह्मदेव तसेच 88 सहस्र ऋषी त्यांच्या शिष्यासह निघाले. सिद्ध, चारक, गुह्यक, पितृगण, मरुद्गण, अष्टवसु, 11 रुद्र, 12 अर्क, कुबेर हे सर्वजण आले. आपापल्या वाहनात बसून 8 दिवसांचे स्वामी, नवग्रह, अष्टनायिका, किन्नर, गंधर्व असे सर्वजण निघाले. असा सर्वांसह शंकर हिमालयाकडे सत्वर आला. हिमालय त्याला सामोरा जात सर्वांची पूजा करून सोबत घेऊन गेला. 10,000 योजने विशाल अशा मंडपाचे तेज अमाप होते. ब्रह्मांडी मंडळींना सुवर्णाची सदने दिलेली होती. शिवाचे रूप पाहून ब्रह्मांडी मंडळी विस्मित झाले. कुणी म्हणाले, हा अनादी पुराण पुरुष बराच वृद्ध आहे. हा तर केवळ निर्गुण आहे आणि नवरी स्वरूपाने सगुण आहे. असो, देवकनिक प्रतिष्ठा करून हिमालयात बोलविण्यासाठी स्वतः आला. प्रारंभ ते अखेरपर्यंत सर्व साहित्यांची जोडणी स्वतः ब्रह्मदेवाने केली होती. नवविधी व अष्टमहासिद्धी तेथे राबत होत्या. तेथे कशाचीही कमतरता नव्हती. असो, नवरा मिरवत मंडपामध्ये गेला. हिमालय मधुरकार्दी सर्व पूजाविधी करीत होता. लग्नघटिका जवळ आली तेव्हा शृंगाररूपी सरोवरातील हंसी हिमनग कन्येसमोर बाहेर आणले व पटाआड उभे केले. सूर्याने लग्नघटी पाहिली. बृहस्पतीने मंगलाष्टके म्हटली. ब्रह्मदेवाने ओम पुण्याय म्हटले. असो, यथाविधी सर्व यथासांग झाले. दोघांचे पाणीग्रहण झाले. दोघेही शिवशक्ती होमास प्रदक्षिणा करू लागले. इथपर्यंत सर्व याज्ञिक झाले, परंतु नवरी कोणीच पाहिली नव्हती. प्रदक्षिणा करतेवेळी ब्रह्मदेवाने तिच्या चरणांचे नख पाहिले. त्यावेळी ब्रह्मदेवाने काम व्यसनेने व्याप्त झाला. पटापटा वीर्यबिंदू पडले. त्यातून 60,000 वाल्यखिल्य ऋषी क्षणात जन्म घेते झाले. हा थोर अनर्थ पाहून शंकर अत्यंत कोपायमान झाला आणि त्याने ब्रह्मदेवाचे 5वे मस्तक छेदून टाकले. एकच हाहाकार झाला. त्यावेळी वैकुंठ सुकुमार विष्णूने अमाप सांत्वन केले. तेव्हापासून ब्रह्मदेव 4 मुखांचा झाला. असो, 4 दिवस यथाविधी सोहळे पार पडले. हिमनगाने वस्त्रालंकार देऊन सर्व देवांचा गौरव केला. पार्वतीला सोबत घेऊन शंकर कैलासात आला. त्यावेळी सर्व देवांनी एकत्र येऊन प्रार्थना केली, हे उमापती, विश्वाची उत्पत्ती कुंठली आहे, मदनास जागे करा. तेव्हा मदनास शिवाने पुन्हा जिवंत केले. दरम्यान अंधकाचा पुत्र तारकासुराने पळवून लावलेले सर्व देव शिवास केव्हा एकदा पुत्र होईल याची कामना करीत होते. शिव व उमा 4 युगांपर्यंत एकांती रममाण झाले. मात्र शिवाचा वीर्यपात होईना. त्यामुळे पुत्र झाला नाही.
तोपर्यंत तारकासुराने आकांत तांडव केले. सर्व स्वर्ग जाळून टाकले. देव स्त्रिया धरून नेल्या व त्यांच्यापैकी कित्येक जणींना दासी केले. देव शिवास शरण गेले तेव्हा दोघे एकांतात रममाण होते. देव व ऋषी बाहेर उभे राहिले. आत कोणालाही प्रवेश नव्हता. मग अग्नीस आत पाठविले. त्यांनी अतिथीचा वेश धरला व तो शिवाच्या तिसऱ्या नेत्रात राहिला. देवांनी त्याला मित्र म्हणून पाठविला होता. तो हाक मारून भिक्षा मागू लागला. तेव्हा शिवाने पार्वतीस आज्ञा केली की माझे अद्भुत वीर्य धरून ने व अतिथीस भिक्षा घाल. मग अंबिकेने अमोघ वीर्य धरून ते अग्नीस आणून दिले. तेव्हा वीर्य सांडले. जेथे वीर्य सांडले तेथे वीर्याची विहीर झाली. तो चंचल असा तेजस्वी असून कोणालाही हाती धरवत नाही असो. तेव्हा अग्नीने तत्काळ ते वीर्य प्राशन केले. अग्नी गरोदर झाला. तो अत्यंत लज्जित होऊन रानवनी हिंडू लागला. त्या समय त्याने अत्यंत सुंदर अशा 6 ऋषीपत्नी कृतिका पाहिल्या. त्या गंगेत स्नान करून ऊन खात बसल्या होत्या. तेव्हा अग्नीने त्यांच्या उदरांतील गर्भ काढून त्या 6 जणींच्या उदरात घातला. तेव्हा त्या 6 जणी गरोदर झाल्या. त्यांना मनात फार आश्चर्य वाटले. तेव्हा त्यांनी लाजून गर्भ काढला व तेथे सोडून दिला. त्या 6 जणींचे रक्त एक झाले आणि त्यातून तत्काळ जे दिव्य शरीर घडले त्याला 6 मुखे व 12 तेजस्वी हात शोभून दिसत होते. कार्तिक मासी कृतिका युगावर महायोगी कुमार जन्मला. त्याचे वाहन मोर होते. त्याने अंगास भस्म लावले होते. तो शिवाची उपासना करी. शिवाने हा पुत्र आपला आहे हे लक्षात घेऊन त्यास भवानीच्या स्तनाला लावले. भवानी 7 वर्षांपर्यंत बाळाचे लालन पालन करीत होती. अग्नीने देवास सांगितले की शिवास स्कंदपुत्र झाला. हे ऐकताच सर्व देव तारकासुरावर चाल करून गेले. ज्यांची सेना 72 अक्षौहिणी, ज्यांचे नगर देवांनी वेढले, त्याच क्षणी आपल्या सेनेसह तारकासूर देखील बाहेर निघाला. इंद्राने कार्तिक स्वामीला संपूर्ण सेनापतित्व दिले. दिव्य विमानात बसून कुमारावर अभिषेक केला गेला. इथे तारकासूर व देवगण निकराने युद्ध करीत होते. दैत्यांनी देवांना त्रस्त करून सोडले होते. तेव्हा ते पळून कार्तिकेयाकडे आले. देव हात जोडून स्कंदापुढे त्याचे अमाप स्तवन करू लागले. तारकापासून आमचे रक्षण कर. त्यावर तो शिवपुत्र संतुष्ट झाला. त्याने देवांची सर्व हकीकत समजून घेतली. कुमाराने विशाल रूप धरले. त्यानंतर तो सामर्थ्यवंत शिवकुमार लक्ष धरून तारकासुरावर धावून गेला. 33 कोटी देव कुमारस्वामीच्या पाठीशी उभे राहिले. तारकासुराच्या अंगी 10,000 हत्तीचे अफाट बळ होते. तारकासूर बाणांचा समूह सोडू लागला. तेव्हा देव लागले स्वामीच्या पाठीशी लपले. तारकासुराने इंद्राचा वेध घेऊन शक्ती सोडली. तेव्हा ती प्रलयकालीन विजेस मागे टाकून मनोवेगाने चालली. इंद्र भयभीत झाला व हात जोडून हरिस्मरण करू लागला. हे इंदिरेच्या मनात रिजविणाऱ्या विष्णुदेवा, या शक्तीचे निवारण कर. हे ब्रह्मानंदा विश्वव्यापका, दशावतारांचे चरित्र चालविणाऱ्या, मधु, मूर व नरक यांचा वध करणाऱ्या विष्णुदेवा, या शक्तीचे निवारण कर. तेव्हा विष्णूने वैकुंठाहून लागलीच योगमाया धाडली. तिने ती शक्ती परतून अन्यत्र पाडली. त्यानंतर तारकासुराने बाणाचे अपार समूह कुमारस्वामीवर सोडले. ते सर्व शिवकुमाराने मुख पसरून गिळून टाकले. तारकासुराने नाना शस्त्रे व अमर्याद अस्त्रशस्त्र सोडले. तितक्यात सर्व स्वामींनी सहजपणे 6 मुखांनी गिळले. मयूरवाहन कार्तिकेय कल्पातांच्या रुद्रासारखा भयानक दिसत होता. तारकासुराने ब्रह्मास्त्र सोडून दिले. तेव्हा स्वामींनी अगदी सहजगत्या गिळले. तारकासूर जितकी निर्वाणीची शस्त्रे व मंत्र फेकत होता ते सर्व प्रलयकालरूपी शिवनंदाने क्षणार्धात गिळले. मग तारकासूर निशस्त्र होऊन रथावरून लगबगीने खाली उतरला व स्वामींवर विजेसारखा धावून गेला. ते पाहून षडाननाने यमाप्रमाणे हाक देत तो रथाखाली उतरला व त्याचे तारकासुराशी मल्लयुद्धास प्रारंभ केला. 7 दिवसांपर्यंत अत्यंत अद्भुत युद्ध झाले. या अवधीत स्वामींनी तारकासुरास आपटून अत्यंत जर्जर केला. नंतर सहजपणे पाय पकडून चाकाप्रमाणे त्याला गरागरा फिरविला व धर्तीवर आपटिला. त्यामुळे त्याचा मातीच्या मडक्याप्रमाणे चुराडा झाला.
त्याचा प्राण निघून गेला तेव्हा इंद्र नगारा वाजू लागला. देवगण पुष्पवृष्टी करू लागले, हात जोडून स्तुती करू लागले. तारकासूर मारला गेला तेव्हा शिवकुमार 7 वर्षांचा होता. इंद्राने त्याला समग्र सेनापतित्व दिले. इंद्राने तारकासुराचे संपूर्ण नगर लुटले व देवस्त्रियांची सुटका केली. तदनंतर सर्व देव मुक्त झाले. जयवाद्यांचा घोष झाला. कुमार वाराणसीत गेला. त्याने शिव भवानीस नमस्कार केला व त्यांना अमाप सुख दिले. मग त्यांची मुंज झाली. त्यानंतर षडाननाने सर्व तीर्थयात्रा केल्या आणि पुढे तो एकांतात जाऊन बसला व तिथे सुखाने अनुष्ठान करू लागला. भवानी षडाननास म्हणाले, आजपर्यंत तू ब्रह्मचारी आचरलेस, आता स्त्रीशी विवाह करून गृहस्थाश्रमाचे पालन कर. त्यावेळी षडानन आंबेस म्हणाला, स्त्रिया कशा असतात हे तरी मला सांग. मी खरंच यापूर्वी कधी त्या पाहिल्या नाहीत. त्याची आकृती कशी असते हे सांग. त्यावर अपर्णा म्हणाली, हे सुकुमार, स्त्रिया सर्वत्र माझ्यासारखेच असतात. ते ऐकताच सुकुमार हसू लागले. त्याने काय उत्तर दिले? जर स्त्रिया तुमच्यासारख्या असतील तर त्या मला खचितच तुझ समान आहेत. मातोश्री, तुझ्या भाषणात मी यत्किंचितही अंतर पडू देणार नाही. असे बोलून कुमार पुन्हा एकदा तिथून पलायन करता झाला. मग जगन्नाथमा स्वतः त्याला पकडण्यासाठी धावली. मग तो काही केल्या हाती येईना. तेव्हा ते पाहून अंबा दुःखाने जमिनीवर पडली. ती वेदांना आणि पुराणांना वंदनीय अशी त्रिभुवानी राणी होती. ती म्हणाली, अरे कुमारा, मला तुझे मुख दाखव. माझ्या स्तनात पान्हा आला आहे, तो मी कुणास पाजू? षडानना, आपले मुख दाखव. तेव्हा कुमार म्हणाला, हे तुझे दूध व लोणी परत घेऊन जा. असे म्हणून कुमाराने ओकारी केले आणि त्याने तेव्हा क्रोधाने शापवाणी उच्चारली, माझ्या दर्शनास जी स्त्री येईल ती 7 जन्म विधवा होईल. जो पुरुष कार्तिक मासात कृतिका योगावर माझ्या दर्शनात येईल तो 7 जन्म भाग्यवान, धनाढ्य, वेद पारंगत होईल. मग तो उपेक्षित असो वा मातांग, दोघांनाही दर्शनाचा समसमान लाभ होईल. सर्व ऋषीजन स्वामींना विनवणी करू लागले, भवानी तुझ्यासाठी तळमळते आहे. वाराणसी येथे जाऊन तिला भेटून ये. मग स्वामी आनंदवनात जाऊन त्यांनी शिव भवानीस आनंदित केले. दोघांचे समाधान करून कुमारस्वामी पुन्हा पूर्वीच्या जागी गेला. स्कंद पुराणात शुद्ध शोणादिकांना कथा सांगतात. ती ऐकता क्षणमात्रात सर्व विघ्ने जळून जातात. अपर्णेच्या हृदयकमळावरील बुंगा असलेल्या श्रीधरास वर देणाऱ्या ब्रह्मानंदा, पूर्ण ब्रह्म, अनादिक सिद्धा, हे जगद्गुरू, तू आनंदाचा कंद आहेस. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात शिवलीला अमृत हा ग्रंथ प्रचंड सामावलेला असून त्यातील मधुर भासणारा हा 13वा अध्याय सज्जन भक्तजन अखंडितपणे श्रवण करोत. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभ भवन्तु.